हॅलो एव्हरीवन. मी LLB केलं आहे. हे 1 नंबरचं नाही, 2 नंबरचं पण नाही, 3 नंबरचं LLB. मग प्रश्न निर्माण होतो की या LLBचं लाँग फॉर्म काय? तर लिगम बॅकलॉरियस या लॅटिन शब्दापासून, या लॅटिन टर्मपासून हे शॉर्ट फॉर्म तयार झालेला आहे. आता लिगम बॅकलॉरियसला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? तर बॅचलर ऑफ लॉज. मग आता हे लिगम आणि बॅकलॉरियस यांचे मिनिंग काय आहे ते बघूयात. लिगम, लेक्स म्हणजे लॉ, लिगम म्हणजे मोर दॅन वन लॉ, म्हणजेच लॉचं अनेक वचन आहे लिगम. आणि बॅकलॉरियस म्हणजे बॅचलर्स डिग्री. मग आता प्रश्न निर्माण होतो की या LL.B मध्ये हे 2 वेळेस LL का यूज करण्यात आलेलं आहे? तर आत्ताच आपण पाहिलं, त्यामुळं लिगम हे प्लुरल वर्ड आहे आणि लॅटिनमध्ये या लिगम वर्ड यूज करण्यात आल्यामुळं ते जे लेटर आहे LLB मधलं सुरुवातीला जे 2 LL यूज करण्यात आलेलं आहेत ते त्याचा प्लुरल फॉर्मला रिप्रेझेंट करतात. म्हणजेच प्लुरल एखादा वर्ड यूज करायचा असेल लॅटिनमध्ये तर त्या वर्डचे जे लेटर्स आहेत ते 2 वेळेस यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल, एखादं सिंगल पेज आहे तर तिथे P यूज केलं जातं आणि मोर दॅन 1 पेजेस आहेत तर तिथे PP यूज केलं जातं. त्यामुळं इथे जे मोर दॅन 1 लॉजसाठी इथे आपण बोलतो आहे, डिस्कस करतो आहे, तर मोर दॅन 1 लॉज म्हणजे लिगम प्लुरल वर्ड लॉमधला. तर त्यामुळं त्यासाठी तिथे LL हे जे 2 लेटर्सला यूज करण्यात आलेलं आहे. लिगम बॅकलॉरियस म्हणजेच LL.B ही जी डिग्री आहे, बॅचलर ऑफ लॉची डिग्री आहे, ती US, इंडिया तसेच अनेक एशियन कंट्रीज देशभरामध्ये पॉप्युलर अशी डिग्री आहे. आणि हा जो डिग्री आहे त्याचा 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे किंवा 3 वर्षाचा देखील अभ्यासक्रम आहे. थँक्यू सो मच.